सगळ्या भावांना रिक्वेस्ट आहे, माझा आजचा ब्लॉग जो आहे सगळ्यांनी पूर्ण नक्कीच बघा, तुम्हाला सुद्धा बघायला खूप मजा येईल. नमस्कार मंडळी, आज आमच्या सरांनी फिरायला जायचा प्लॅन केलेला. फिरायला जायचं म्हणजे जंगल सफारीचा प्लॅन केलेला. 2 ट्रिप होत्या, एक डे ट्रिप आणि एक नाईट ट्रिप. शाप दिली आहे. एवढा घाट चढपर्यंत एवढा वैताग आलाय ना भावनो, काय सांगू तुम्हाला. खरोखर पण थोडं असं वाटतंय आम्ही 4 व्हीलर मधून नाही आलो ते एक वेळ बरंच झालं, कारण की बाईक वरून आल्यामुळे आम्हाला काही चांगले व्ह्यू तरी बघायला भेटले, काही चांगले सिनारिओ तरी बघायला भेटले. आमची जिंकली हे 100% जिंकली, कारण की खूप वैताग आला. एवढा घाट चढायचा म्हणजे नको वाटायला लागला अक्षरशः. खरी किंमत तर अशी आहे, आम्हाला वाटलं चिपळूणमधून आम्हाला 4 व्हीलर मधून बसून यायचं आहे, म्हणून मी गाडीमध्ये पेट्रोलच टाकलं नाही. फक्त 2 गाडी पेट्रोल दाखवत होता. पण नंतरला आम्हाला जेव्हा कळलं आम्हाला पुढे घाटामध्ये यायचं आहे, तेव्हा अर्ध्या वाटेमध्ये आल्यानंतर बघतो एकच गाडी पेट्रोल. सायला मोठी पुढे आता पेट्रोल पंप भेटला तर बरं आहे, नाही तर मग लागले पेट्रोल पंप भेटला. बघूया आता काय कसं काय होतंय ते दाखवतो तुम्हाला पुढचे एक व्हिडिओ. पण आता तुम्हाला एक चांगलं सीन दाखवतो, ते फक्त बघा. भावांनो, आम्ही गाडीवरून येत असल्यामुळे माझा बोलण्याचा आवाज इतका क्लिअर आला नसेल, तरी सुद्धा समजून घ्या व्हिडिओ, ठीक आहे. आमची काय हालत झाली आता आम्हाला माहिती आहे. हे बघा आम्ही हे बघा आहोत आम्ही आता इथे चौघ जण आता 5 जण आता एकत्र आलो तिथे. आमचे बाकीचे जे मंडळी आहेत ते आहेत पुढे, तर आता आम्ही तिथे जाणार आहोत. तर आता आम्ही चाललो आहोत पुढे जाण्यासाठी, ठीक आहे. हे सोबत चला रे, असतेच सोबत. चला फायनली आम्ही पोहोचलो चेकपोस्ट वरती. आता इथून आम्ही जाणार आहोत सफारीला. दाखवतो तुम्हाला पुढचं सीन सुद्धा, ठीक आहे. मंडळी आमची गाडी सुद्धा आली आहे सफारीला जाण्याची, दाखवतो तुम्हाला. काही गाडी आहे, आता या गाडीने आम्ही जाणार आहोत. तर आमचा छोटा मोठा नाश्ता चहा पाणी करून झाला आहे, आता आम्ही चाललोय. आता आम्ही निघायची तयारी करतोय. सगळ्यांचा चहा पाणी झालंय, भजी बिजी खाऊन झालंय. आता कसे काय सध्या आम्ही आमची जीप मागं उभी आहे, बघू. हा सुद्धा लवकरच लॉग इन चालू करणार आहे नवीन, ह्याचा सुद्धा युट्यूब चॅनल चालू करणार आहे. खूप छान बोलतो हा सुद्धा. चला 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 चला, घाल हेल्मेट, घाल हे हेल्मेट, घाले. काय घसा घसर बोला. जय बाप. मंडळी आम्ही आता इथे गाडी लावल्यात सगळ्यांनी, आतमध्ये गाड्या लावतोय. मंडळी फायनली आम्ही सगळ्या गाडीमध्ये बसलोय, आता चाललोय सफारीला. हे आता काय सगळ्यांनी चला चालू करूया सफारी आमची. जय भवानी. फुल धमाल येणार आहे, मज्जा मस्ती करणार होता. मी कोणाला फोन केला होता सचिनला की हा बघा, हा आमचा न्यू ब्लॉगर तयार होतोय. हा मिनी ब्लॉगर आहे. हा नमस्कार मंडळी, आपण चाललोय भ्रमंतीला. बोल ना, कुत्री मांजर बघायला. आपण चाललोय तर मित्रांनो आता आम्ही चाललोय केवला. केव म्हणजे काय? काय केव म्हणजे गाव नसतं, केव म्हणजे केवला चाललोय, गुफेमध्ये बघायला वाघ आहे की कोण आहे तो. एक आमचा हा एसएसचा वाघ. टिपोर वगैरे कुठे आपले ते वाघ टिपोर ना, इकडेच आपल्या
पाचचं सीन बघू शकता भावनो काय भारी आहे. ठरवूया काय दिसतं ए जास्त शानपणा करू नकोस गप बस. हे बघ कोण नाही तर काहीतरी माझ्या व्हिडिओ सगळं रेकॉर्ड होतो या काय पण बोलू नको कसंच. भावांनो आमची ऑफ रायडिंग चालू झाली आता. खूप खडबडीत रोड आहे. एक तर मी ट्रायपॉड वगैरे काय आणलेलं नाहीये फक्त मोबाईल घेऊन आलोय. एकदा मोबाईल इथनं पडला की व्हिडिओ पण गेली आणि सगळाच गेला लिहावा लागला. एक तर रोड पण चांगला नाही. अरे उभं राहून बघण्याची मजा आहे ना. माझं नाव सांग ते काय नाही हा माहितीच मोठा वाघ. हा बोला सर स्टोरी सांगा आम्हाला. कसली स्टोरी सांगताय. आम्ही हा जास्तीत जास्त ते हो सर तुम्ही पहिला तुमचा घसा साफ करून घ्या तिकडं. मला सुरुवात याची हा करणा खरखरतोय तुमचा. होय काय. हा बघा हा एक गॉन फायर वाईट याच्या इन्स्टाचा आयडीचं नाव आहे. हा रोज जंगलात फिरायला जातो. आता बदललेला आहे मित्रांनो. ठाण्याचा बेलग्रीम आणून टाकील काय भाडून टाकील. हो पाहायचं मग काय तो विचार करा. 22, 23, 24, 25 आता पोरगी आहे ना घरातच असतो हे समोर बघ रांग नव्हे तिथे. बघा जे बोलत होते बसून बघायला मजा येते ते सुद्धा आता उभे राहिलेत. म्हणजे आता खरी मजा येणार आहे रायडिंगला. सफारीला खरी मजा येणार आहे आता. अरे यार परत ऑफ रोडिंग चालू झाली. ऑफ रोडिंग आली की थोडा दगदग दगदग होते. व्हिडिओ एकदम मोबाईल पडला की संपला विषय. दुसरा मोबाईल नाही शूट करण्यासाठी. मोबाईल कुठे हा आहे ना. हा ह्याच्यात लय मस्ती आहे. उगाच त्याच्या भावाला त्रास देतो राहतो. लय अंगात राईमानी सुलेवानी सगळे किडे आहेत. हा बोला. दिसतोय लहान हा हा पण ह्याच्यात राहिमानी किडे ह्याच्यापेक्षा मोठे. मग हे सगळ्यांनी व्यवस्थित उभे राहा रे. नाही तर काटे बिटे लावून घ्या दुसऱ्यांना. यार ट्रायपॉड घ्यायला पाहिजे होता तरी आकाश तू लय चुकीचा गेलाच भाई. आपण दोघे घाबरायची भीती वाघांची संख्या वाढली. इथं वाघाच्या गोष्टी चालल्या आहेत. आधीच आमच्यातले 2-4 गडी आहेत ते घाबरणारे आहेत वाघा बिगाला. आम्ही नाही घाबरत वाघा बिगाला. रस्ता दाखव रस्ता. वाघ येऊ दे सिंह येऊ दे. आता तर दान करायची. हो वाव वाव. बाई मला सांगा वाघ आला बिबट्या आला काय करणार. त्यांच्यापेक्षा फास्ट पळणार आहोत का आपण. टांग करायची झोपायचा गप. हा रोड बघा किती खराब आहे. पण खरंच खूप मजा येते सफारीला. अरे सफारी करता करता मला तर टाटा सफारीची आठवण यायला लागली खरंच. हो टाटा सफारी 4x4 नाही टाटाने 4x4 बंद केलाय. 4x4 नाही येत. मित्रांनो हे दादा आम्हाला सगळे गाईड करतायत. तर मंडळी हे साजन दादा आम्हाला गाईड करतायत. सगळी माहिती सांगतात आम्हाला इकडची. आम्ही आता सॉरी थोडी मिस्टेक झाली. आम्ही सह्याद्री टायगर रिझर्व मध्ये आलो आहोत. हे शांत बसा आता इकडे सगळ्यांनी. शांत आसपास वगैरे शांत कसला आवाज काढू नका. आजूबाजूला बघा. मला जर प्राणी बघायचं असेल ना तर शांत हा शांततेने बघा. 100% बाईक हा बसाय खाली सांभाळून रे. हो आता मी इकडे खूप शांततेने जाणार आहोत. आस्ते आस्ते बोलत सगळे प्राणी पक्षी काय दिसतात काय ते बघणार आहोत. मी दाखवेल तुम्हाला नक्कीच मला जर चान्स भेटला तर. ठीक आहे. तोपर्यंत दादा आपल्याला जी काय माहिती सांगतात ते ऐकूया बघूया.
गॉड दिला वाला ना बिल्डिंग वर काम करतोय. याला काय होतं गाव नाही ऑफिस आहे. वाडी आतमध्ये इथून एक मध्ये दांडी टाकायला तो रोड वेगळा आहे. ते छान असा रिसॉर्ट सुद्धा आहे. आता आम्ही फायनली गुफा बघण्यासाठी पोहोचलो आहोत. चालू आहोत आम्ही आता भावना तुम्हाला एक चांगला सीन दाखवतो. इथून कुंभारली घाट पण दिसतोय, दाखवतो थांबा तुम्हाला. भावना बघू शकता तुम्ही, सीन काय भारी आहे इथला. आणि एक तिकडे आहे ना पूर्ण असकडे आपण आता हे बघा भावना इथून खूप म्हणजे खूप खोल आहे. जरासा जरी पाय सरला तरी डायरेक्ट खाली दरीत. मित्रांनो तर आता आम्ही इथे थोडेसे फोटो कॅप्चर करतोय. फोटो कॅप्चर करून झाल्यानंतर मी तुम्हाला बाकीचं दाखवतो. सेल्फी काढतो आम्ही, अल्ट्रावाईड आहे. फोटो काढतो सगळे. हो अल्ट्रावाईड पण आहे, सगळं आहे. 0 पॉईंट किती आहे? नाही रे अल्ट्रावाईड नाही, सॉरी. माझी केव्हा बघायला चाललोय आम्ही. अरे मी आले ना. हा जो आमचा आकाश नावाचा वाघ आहे ना, हा त्याची गुफा. नाही इथे थंडी येणार, रक्त गोटल. हे चला इथून. खाली तर बाप रे बाप, किती किती आहे खोल. हा हा भाऊ ना, काय मस्त वारा सुटलाय. चला इथं बघा. बेकार रे. बेकार बेकार म्हणजे बेकार. चल चल चल. तर भाऊ ना आलो आम्ही फायनली. केव्हा बघायला दाखवतो तुम्हाला एक एक. हे बघा किती मोठी गुफा आहे. एक नंबर. हे बघा. आता आम्ही चाललोय तिथे आतमध्ये. खाली गेलो ते तुम्हाला दाखवतो. खाली काय सीन आहे तो, ठीक आहे. नाहीतर काय. चला हो, मी ह्यांना म्हटलं चला चला, तर हे थांबले तिथं उतरायला. चला सावकाश उतरा रे. हे आमचे आजोबा आले होते, परमपूज्य आजोबा. हो इथनं पाय सरला, आजोबांचा पण सरला होता तेव्हा. वांदे होतील. सावकाश उतरा. कोण शूज नाही घालायची. गप बस. इथं पार्क सरकते ती भयंकर. शूज उलट सरकत तरी नाहीत आमचे. हा झाडभरची ना मोठी आहे. काय पण असले शब्द वापरू नको व्हिडिओत माझ्या. अरे नाही मस्त आहे ना. हो स्पॉट मस्त आहे. हो तुझं समजलं मला काय बोलायचं तुला. तर भाऊनं तुम्हाला दाखवतो. आम्ही शेवटीला आलो केव्ह मध्ये, दाखवतो केवढी मोठी गुफा आहे ती. हे बघा इथं पार्ट्या भेट होतो काय. एवढी मोठी आहे पार्ट्या होतो केव्ह. हे वरडू नको. मी काय बोलतो सर, ह्याला पण ठेवा तुमच्या इथं गाईड म्हणून. हा चांगला गाईड करतो. हे इथे फोटो काढतात. मित्रांनो ही हा जो झाड आहे जागा होती, आधी मानव त्याचं. पहिले वापरत होते. भावना खरंच खूप भारी आहे. खूप भारी वाटलं भावानं इथे येऊन. पहिल्यांदा मला माझ्या लाईफमध्ये अशी एवढी मोठी गुफा बघायला मिळाली आहे. खूप खूप म्हणजे खूप भारी वाटतंय.
पण भावांनो, जे इकडे फिरण्यासाठी येतात ना त्यांना खरोखर शिस्त हा प्रकारच नाही आहे. एवढ्या चांगल्या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती घाण करून ठेवले ते. मी दाखवतो तुम्हाला. आपण ज्या पर्यटन ठिकाणी फिरायला येतो तिथे स्वच्छता ठेवणं हा आपलं सुद्धा एक काम आहे. पण इथे जे बाकीचे जे कोणी लोक येतात ना ते खूप घाण करून ठेवतात. दाखवतो मी तुम्हाला. माझी एक रिक्वेस्ट आहे, जे कोणी या ठिकाणी फिरायला येतील त्यांनी प्लीज इथे येऊन घाण करू नये. पाहिजे असेल तर तुम्ही यायच्या आधी तुमचं काय चहा नाश्ता किंवा जेवण असेल ते करून येत जा. तुम्हाला दाखवतो इथे किती घाण करून ठेवले या लोकांनी ते. हे बघा इथे प्लास्टिकच्या बॉटल टाकून ठेव. इथे हे बघा कसे आग वगैरे लावून ठेवले. ऍक्च्युली अशा ठिकाणी अशी आग वगैरे लावून ठेवणं चुकीचं आहे. हे बघा हे पत्रावळी वगैरे टाकून ठेवले. हे बघा हे बघू शकता.